तर आज आपला वर्कआउटचा 365 दिवस चॅलेंजचा 29वा दिवस आहे। तर चला आपण वर्कआउट को चाललो होता। 29वा दिवस आहे आपला। तर लय जणांचा प्रॉब्लेम का म्हणजे तुम्ही सवय तुम्हाला लवकर उठायची सवय तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही उठते, आम्हाला उठता येत नाही। पण एक गोष्ट सांगू, तर प्रत्येक दिवशी एवढा त्रास होतो उठायला, एवढं जीवार येतं ती सांगूच नका। पण आपलं टार्गेट कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे आपण ते पेन बिन काही वाटत नाही आपल्याला। अजून एक गोष्ट सांगतो की मला काय वाटतं, व सकाळी उठण्याची सवय आहे तुम्हाला, सवय नाही, सवय कशी असती। आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी जॉब करतो, ते 3 वाजता जायचं, 12:30 वाजता यायचं, ते 12 वाजता 12:30 वाजता आलं तर 1 वाजता झोपणं लागतं, 1 वाजता झोपून उठलं तर परत 5:30 वाजता उठायचं। तर ही गोष्ट डेली आहे, 29 दिवस कंटिन्यू केली गोष्ट ही, कारण ही गोष्ट अवघड नाही, कारण की आपली ही वर्कआउट 365 दिवस आहे। पण एक गोष्ट आहे, करायचं असलं ना कोणती पण गोष्ट माणसाला प्रॉब्लेम दिसत नाही, आणि नसेल जर करायचं तर 100 प्रॉब्लेम दिसतं। तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि डेली एक 100% लावून मनाने प्रॅक्टिस करा। आपलं वॉर्मअप झालं कंप्लीट। तर आज आपण तुझं लॉंग मारणार थोडंसं, कारण मागच्या हप्त्यात आपलं एक लॉंगचं सेशन राहून गेलं। तर आता काय करणार, आपण 6 किलोमीटर लॉंग मारू आज। 6 किलोमीटर लॉंग मारलं ना, तर त्याच्यानंतर आपण आजचा वर्कआउट काय करायचं ते बघू। आणि उद्या तर आज शनिवारी आपलं हिल ट्रेनिंग राहील उद्या, तर कोणत्या हिलवर जायचं डिसाईड करू आता। तर पहिले आता किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली आपण। स्टेप टाकत गेलो पहिला राऊंड 3 किलोमीटर नॉर्मल घेतला, परत दुसरा राऊंड 3 किलोमीटर फक्त स्टेप टाकली। ते आज का बरं केलं लॉंग, कारण की ती कार आपण स्लो फास्ट वर्कआउट केला आणि लॉंग यावेळेस मिस झालं आपलं। तर तुम्हाला तेच म्हणत, प्रत्येक इव्हेंट आपल्या हप्त्यात झालाच पाहिजे, कारण प्रत्येक रिलेट करतो रनिंगला, प्रत्येक वेगवेगळ्या सेक्शनवर काम करायचं, मग आपलं तुमचं रनिंग परफेक्ट होते। तर उद्या आपली हेल्थ ट्रेनिंग आहे, त्याच्यामुळं आज आपण नॉर्मल लॉंग घेतलं, कारण की लॉंग मागच्या वेळेस मिस झालं आपलं। तर आता 6 किलोमीटर मारलं, तर पहिले 30 दिवस झाले, 29 दिवस आहे आपले, पण पहिल्यापेक्षा आता परफॉर्मन्स थोडासा ओके वाटू राहिला फिक्स। कारण पहिले नॉर्मल जात होतं, दम लागत होता, पण एक प्रॉब्लेम आहे अजून, थोडंसं पाठीमध्ये चमक निघते, त्यासाठी एक वेगळा वर्कआउट आहे, आपण ते डेली करू राहिला। तसं धनुरासन म्हणून धनुरासन, वज्रासन हे 2-3 प्रकार आहे, ते केलं ना तर पाठीचा प्रॉब्लेम ओके होतो। तर आता चला वॉकिंग करू आपण, थोडीशी वॉकिंग केलं ना मग
आपलं पुढचा वर्कआउट काय करायचं आहे ते बघू आता. चला. झाला कंप्लीट. आपण लॉंग केलं आज, लॉंग कमीत कमी 6 किलोमीटर केलं आपण. 6 म्हणजे जायचं 1.5 किलोमीटरचा आपला राऊंडअप आहे. राऊंड दोन राऊंड मारले 6 किलोमीटर होतं. त्याच्यानंतर आपण वर्कआउट केला, स्किपिंग मारल्या. स्किपिंग मारलं मला 100चे 10 सेट मारले. ते एक झाले 1000 स्किपिंग झाल्या. कारण की आपलं उद्या हिल ट्रेनिंग आहे. हिल ट्रेनिंगसाठी बॉडी एकदम रिलॅक्स पाहिजेत आणि फ्री पाहिजेत. त्याच्यामुळे आज एक फुल स्ट्रेचिंग करू आपण. स्ट्रेचिंग झाली की संध्याकाळी एक मालिश करू. त्याच्यामुळे उद्या आपण हिल ट्रेनिंग करायला परफॉर्मन्स एकदम ओके राहतो. तर चला आता स्ट्रेचिंग करू आपण.
आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आपण लॉंग केलं आज. लॉंग केलं तर तरी लॉंग 6 किलोमीटर केली ती आज. फुल तर लॉंग नाही केली आज, कारण की उद्या हिल ट्रेनिंग होती. कारण की आपला शेड्यूल चुकला, त्याच्यामुळं कमी घेतला आज. तर आता उद्या आपण हिल ट्रेनिंग करणार आहे. तुम्हाला म्हणलं होतं मागं 4 महिने पावसाळ्यात जमत नाही, तर या कंडिशनमुळे जमत नाही बघा. इथून काय होतं, ते धरणाचं पाणी खाली आलं तर त्याच्यामुळे 4 महिने पावसाळ्यात पूर्ण फुल भरतं. इकडून पलीकडे जायला जागाच नसती त्याच्यामुळं. ती ही गोष्ट ग्राउंडला यायला लय जणांना कारणं असते. कारणं तर सगळ्यांकडे असते, पण एक करायची एक जिद्द असते ना, ती फक्त एकच असते बस. कारणं किती असून द्या, काही प्रॉब्लेम नाही. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. तर आता उद्या हिल ट्रेनिंग आहे. भेटू आपण नेक्स्ट नवीन व्हिडिओला. तर आतापर्यंत बाय.